नमस्कार. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पूर्ण देशामध्ये पार पडल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकीनंतर वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळ्या स्वरूपाचे कल निदर्शनास आले. हे कल जाणून घेत असताना पंतप्रधानाचा मार्ग ज्या दोन राज्यामधून जातो त्या दोन राज्यामधून मात्र भारतीय जनता पक्षाला मोठ्या स्वरूपामध्ये भ्रमनिरास झाला. दोन राज्यांमधून जे मार्ग जातात पंतप्रधान पदाचे त्याच्यामधील एक राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि दुसरं राज्य म्हणजे महाराष्ट्र. उत्तर प्रदेशमधून 80 खासदार निवडले जातात लोकसभेमध्ये आणि महाराष्ट्रामधून 48 खासदार निवडले जातात. या दोन राज्यांनी जे भरभरून यश जर दिलं तर त्या पक्षाचा पंतप्रधान बनतो, हे नेहमीचं एक समीकरण आहे. पण उन्हाळ्यामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला या दोन्ही राज्यांनी साफ नाकारलं. त्यामुळे दोन राज्यांमधून आपल्याला मोठ्या स्वरूपाचा लोकांचा तीव्र असंतोष आपल्या विरोधामध्ये आहे, हे भारतीय जनता पक्षाला कळून चुकलं. त्यामधीलही जे महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, ही महाराष्ट्राची परिस्थिती दोन निवडणुकांमधून प्रकट होते आहे. त्याच्यापैकी एक निवडणूक पार पडली लोकसभेची, की ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त 17 उमेदवार महायुतीचे निवडून आले आणि महाविकास आघाडीचे 31 उमेदवार निवडून आले. 31 उमेदवारापैकी 30 उमेदवार हे महाविकास आघाडीचे होते आणि एक उमेदवार सांगलीचे विशाल पाटील हे खासदार निवडून आले. अशी करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांची खासदारांची जी संख्या आहे ही 31 झाली. त्यामुळे महाविकास आघाडीचा जो आत्मविश्वास होता हा दुपटीने वाढला, कारण महाराष्ट्रामध्ये त्यांचे जे खासदार होते हे मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आले. म्हणून आगामी विधानसभेची निवडणुका 2 महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये लागते आहे आणि या 2 महिन्यानंतरच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लोकांना कशा पद्धतीनं फेस करावं लागणार, यामुळं महायुती जी आहे चिंतेत पडलेली आहे. कारण जी एक पहिली परीक्षा झाली लोकसभेची, त्या पहिल्या परीक्षेमध्ये आपल्याला कमी गुण आले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश जे आहे हे कमी प्रमाणामध्ये मिळणार. त्यामुळं यांचा अंदाज महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे. परंतु येणारी जी परीक्षा आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये गुण मिळवायचेच. आपण त्याच्यासाठी काहीतरी मेहनत करायची, काहीतरी युक्त्या शोधून काढायच्या. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या युक्त्या शोधण्यासाठी प्रयत्न करणं सुरू केला. तर त्यांना एक मोठ्या स्वरूपाची युक्ती भेटली. ती युक्ती अशी होती, आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील जे राष्ट्र आहे राज्य मध्य प्रदेश, त्या मध्य प्रदेशमध्ये अशा स्वरूपाची विधानसभेची निवडणूक मागच्या वर्षी झाली आणि या मागच्या वेळेच्या विधानसभेचं जे चित्र होतं मध्य प्रदेशमधलं, हे सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये होतं. जसं महाराष्ट्रामध्ये आताचं जे चित्र आहे हे जसं सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये आहे, तसं सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये मध्य प्रदेशमधील चित्र होतं. तिथले जे तत्कालीन मुख्यमंत्री जे होते अगोदरच्या पंचवार्षिक काळामधले शिवराज सिंग चौहान, ज्यांना आदराने मामाजी असं म्हटलं जातं, त्यांनी त्या ठिकाणी वेळेवर एक युक्ती शोधून काढली आणि त्यांनी त्या ठिकाणी एक योजना राबवली. त्या योजनेचं नाव होतं लाडली बहिणा योजना. त्या लाडल्या बहीण योजनेनं पूर्ण निवडणुकीचं जे चित्र होतं हे पार पडून टाकलं. जे विरोधी हवा होती भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये, ते पूर्ण त्यांनी उलट करून टाकले आणि त्या ठिकाणी लाडली बहिणा योजना मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाली आणि भारतीय जनता पक्षाच्या हातून जे गेलेली जी सत्ता होती ती त्यांना परत मिळवून दिली. त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मार्क मिळाले. त्या ठिकाणी त्यांचे मोठ्या स्वरूपामध्ये विधानसभेचे आमदार निवडून आले आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा जो मुख्यमंत्री होता त्या ठिकाणी आरूढ झाला. मग अशा स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. अशा स्वरूपाची योजना आपल्याला या ठिकाणी आणावी लागेल, त्याशिवाय आपण मार्क्स मिळू शकणार नाही, आपले विधानसभेचे आमदार निवडून आणता येणार नाही. याचा पूर्ण विश्वास महायुतीला महाराष्ट्रामध्ये आला, कारण लोकसभेमध्ये त्यांचं पानिपत झालं. म्हणून मग काय करायचं, मग नवीन योजना आणल्यापेक्षा तीच योजना आपण रिपीट करायची महाराष्ट्रामध्ये, थोडेफार काही चेंजेस करायचे, असं या महायुतीच्या सरकारनं ठरवलं आणि ती योजना महाराष्ट्राच्या भाषेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये लागू झाली. ती योजना मध्य प्रदेशची उचललेली मामाजीची योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली. त्याच्यामध्ये काहीशी चेंजेस झाले की मध्य प्रदेशमध्ये 1250 रुपये मिळते महिन्याला, महाराष्ट्रामध्ये मात्र
ती योजना त्याच्यामध्ये आणखी 250 रुपयाची वाढ करण्यात आली आणि महाराष्ट्रामध्ये ते 1500 रुपयाची त्यांची अमाऊंट ठरवण्यात आली. प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीला 1500 रुपये दर महिन्यामध्ये मिळणार आहे. परंतु लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केली, पण याला मध्य प्रदेश सारखं यश येणार काय? थोडीशी संदिग्धता आहे. कारण जोपर्यंत लोक निवडून देणार नाही तोपर्यंत यशाचं मूल्यमापन करता येणार नाही. कारण महाराष्ट्र ही वेगळी संस्कृती आहे आणि मध्य प्रदेश हे वेगळी संस्कृती आहे. तिथल्या परिस्थितीचं बॅकग्राऊंड वेगळ्या स्वरूपाचं आहे. महाराष्ट्राच्या परिस्थितीचं जे स्वरूप आहे वेगळ्या स्वरूपाचं आहे. लोकांच्या आचार विचारांचा मोठ्या प्रमाणामध्ये मध्य प्रदेशमध्ये फरक पडला. महाराष्ट्रामध्येही त्यांच्या आचार विचारांचा फरक पडणार. महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचं प्रमाण सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आहे. महाराष्ट्र हे मध्य प्रदेशपेक्षा जास्त पुढारलेलं राज्य आहे. मध्य प्रदेशमध्ये यश आलं म्हणून महाराष्ट्रामध्ये यश येईल असं कोणत्या स्वरूपाचं नाही. परंतु यश येण्याच्या उद्देशानंच महायुतीच्या सरकारनं जे ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यांनी मात्र महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना मोठ्या अपेक्षेने लागू केली. हे मात्र खरं आहे. 2 महिन्याच्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार होत्या, परंतु महायुतीच्या सरकारचा असा विचार आहे की जास्तीत जास्त पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जर गेले तर आपल्याला निवडणुकींचा प्रचार जो करणं आहे हा चांगल्या स्वरूपाचा जाणार आहे, हा सोपा जाणार आहे. आपण लोकांना उदाहरणं देऊ की आमचा पहिला टप्पा जमा झाला, दुसरा टप्पा जमा झाला, तिसरा टप्पा जमा झाला. जास्तीत जास्त पैसा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वळवण्याचा एक प्रकार या महायुती सरकारच्या माध्यमातून म्हणा किंवा मग लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून म्हणा महाराष्ट्रामध्ये करणं सुरू झाला. महाराष्ट्र हे पुढारलेलं राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचा दर जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणतीही योजना राबवताना त्याचं काटेकोर नियोजन करणं अतिशय आवश्यक आहे. हे महायुतीच्या सर्व नेत्यांना माहीत आहे. त्यामुळं मग महायुतीच्या नेत्यांना असं वाटलं, म्हणजे ट्रिपल इंजिनच्या सरकारला असं वाटलं म्हणजे की योजना चालू करून भागणार नाही तर ती योजनांचा प्रचार करणं देखील अतिशय आवश्यक आहे. म्हणून मग या लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर त्यांनी मेळावे घेणं सुरू केले. जसे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मेळावे घेणं सुरू केलेले होते शासन आपल्या दारी या नावानं, आणि शासन आपल्या दारीच्या माध्यमातून सरकारच्या पैशाचा मोठ्या स्वरूपामध्ये चुराडा केला, मोठ्या स्वरूपामध्ये प्रचार केला. ते जे सरकारचे जे पैसे होते हे सरकारचे पैसे मोठ्या स्वरूपाचे त्यांनी त्या योजनेच्या माध्यमातून शासन आपल्या दारीच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी घालवले, पण त्यांना काही स्वरूपाचं यश आलं नाही. परंतु या योजनेमध्येही तसंच आहे. या योजनेमध्ये वाटप सुरू झाला आणि प्रचार दौरे देखील सुरू झाले. आणि या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून मग त्यांनी सांगणं चालू केलं. एक प्रचार दौरा पुणे या ठिकाणी झाला त्यांचा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, आणि दुसरा जो प्रचार आहे हा अंधेरी या ठिकाणी झाला. या योजनेच्या शुभारंभाला प्रचाराला 2 मुख्यमंत्री असतात आणि एक मुख्यमंत्री पण असतो. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि स्थानिक लेवलचे कार्यकर्ते म्हणा, त्या भागामधले आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा, त्यांच्या व्यासपीठावर दिसतात आणि तिन्ही पक्षातर्फे मोठ्या स्वरूपाची बॅटिंग त्या ठिकाणी होते. या 2 कार्यक्रमांमधून ते निदर्शनास आलं. एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षासोबतच लाडकी बहीण योजनेचा प्रचार करतात. अजित पवार त्यांच्या पक्षासोबतच लाडकी बहीण योजनेचा प्रचार करतात. आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मोठ्या स्वरूपाचा लाडकी बहीण योजनेचा प्रचार करून स्वतःच्या पक्षाचा देखील प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. आणि मग तिघांची जे देहबोली आहे सारख्या स्वरूपाची आहे. की लाडकी बहीण योजना कशा पद्धतीनं चांगली आहे हा एक मुद्दा, आम्ही लोकांसाठी काय करतो हा दुसरा मुद्दा, आणि तिसरा मुद्दा म्हणजे हे सर्व करता करता महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करणे, अफलातून स्वरूपाची टीका करणे, लोकांना न पटणारी टीका करणे हे यांच्या दोन्ही कार्यक्रमांमधून त्या ठिकाणी दिसून आलं. लोकांना पटो किंवा न पटो पण आपण मोठ्या स्वरूपाची टीका करायची, हे तिघांचाही जो स्क्रिप्ट रायटर आहे सारख्या स्वरूपाचा या दोन्ही कार्यक्रमांमधून दिसतो आहे. या दोन्ही कार्यक्रमामध्ये या तिन्ही वक्त्यांनी काय सांगितलं की आणि तिघांचे जे शब्द हे रिपीट होऊन राहिले, तिघांचेही शब्द रिपीट होऊन राहिले, तिघांच्याही शब्दाची त्या स्वरूपाची सुरुवात आहे. कारण त्या योजनेबद्दल जेवढं सांगायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त सांगता येत नाही. त्याच्यामुळं मग हे एकामेकाचे शब्द कुठून आणणार, अवास्तव स्वरूपाचं सांगू शकत नाही. त्या योजनेमध्ये जे आहे तेच या तिघांना सांगावं लागणार. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या स्वरूपाचं रिपिटेशन होत आहे. आणि कोणत्याही भाषणामध्ये कोणत्याही नेत्याचं झालेलं रिपिटेशन कोणत्या जनतेला आवडणारं नसते.
त्यामुळे हे स्क्रिप्ट लिहिणारा कोणीतरी एकटाच व्यक्ती आहे आणि लोक ते कानावरून घालतात, एवढं मात्र नक्की आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्या भाषणाच्या माध्यमातून सांगितलं की 1500 रुपयाची किंमत या लोकांना काय समजणार, म्हणजे विरोधकांना काय समजणार, असं त्यांना या ठिकाणचंही तेच म्हणणं आहे की 1500ची किंमत काय समजणार. 1500 रुपयाच्या माध्यमातून कितीतरी आपल्या गरजा भागू शकतील. हे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहे. ठिकाणचे शब्द होते हे, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहे. यांना समजणार काय, यांना 1500चं महत्व समजणार काय, अशा स्वरूपाचे त्याच्यामधले मुद्दे होते. त्याच्यापैकी अजित पवारांचा मुद्दा होता 1500 रुपये देत असेल तर 1500 मार्केटमध्येच राहणार आहे ना. ते जे मुख्यमंत्र्याची जे लाडकी बहीण आहे ते मार्केटमध्ये खर्च करणार आहे ना तो पैसा. अर्थात फक्त ते लाडकी बहीणसाठी होतं. जेव्हा या सरकारला, महायुतीच्या सरकारला कर्जमुक्तीविषयी शेतकऱ्यांनी आग्रह धरला होता तेव्हा हे म्हणत होते की कर्जमुक्ती हा उपाय असू शकत नाही. मग इतर लोकांना नोकऱ्या देताना इतर लोकांचा पैसा मार्केटमध्ये येणार नाही का? जसं लाडकी बहिणीच्या पैशाच्या बाजूने तुम्ही बोलता आहेत की लाडकी बहिणीचा पैसा जसा मार्केटमध्ये येणार तसा इतर लोकांना तुम्ही जर रोजगार जर दिला, इतर लोकांना जर नोकऱ्या जर दिला तर तोही पैसा मार्केटमध्येच येणार आहे ना. असं तुम्ही तोकडं समर्थन कशा स्वरूपाचं करता? या भाषणाच्या माध्यमातून लाडकी बहिणीचा प्रचार करता करता देवेंद्र फडणवीस तर महाराष्ट्राची पुरोगामी स्वरूपाची संस्कृती विसरून गेले आणि ही पुरोगामी संस्कृती या लाडकी बहिणीच्या योजनेचा प्रचार करता करता देवेंद्र फडणवीसांनी त्या दोन्ही ठिकाणच्या म्हणजे अंधेरीच्या सभेमध्ये आणि पुण्याच्या सभेमध्ये या विरोधकांना ते नालायकांना असं म्हणतात. म्हणजे एका सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांनी विरोधी पक्षांना नालायकांना हे म्हणणं कितपत बरोबर आहे? आणि हे जे शब्द आहे मीडियाच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत पोहोचतात. कारण सोशल इंजिनिअरिंग सुरू झालं, इंटरमीडिया स्ट्रॉंग झाला आणि मग हा जो इंटरनेट जो मीडिया आहे युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा जे प्रसार माध्यम आहे लोकांपर्यंत त्यांची जे भाषणं आहे त्यांचे जे शब्द डायरेक्टली पोहोचतात. लोकांनी यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा? त्यांना तुम्ही तशा स्वरूपाच्या वाजवी स्वरूपाच्या टीका करा ना, पण नालायकांनो असं म्हणणं कितपत बरोबर आहे? आणि हे नालायकांनो म्हणता म्हणता ते हे विसरलेले की आपण एका प्रमुख पदावर बसलेलो आहे, हे विरोधामध्ये आहे. ह्या सगळ्यात मुद्दा जरी असला पण ते विरोधकापेक्षा या देशाचे सगळ्यात पहिल्यांदा ते नागरिक आहे आणि नंतर ते विरोधक आहे. आपण कोणत्या भाषणातून काय बोलत आहे हे राष्ट्रप्रमुखांनी कसं त्या ठिकाणी बोलावं आणि इतर लोकांनी त्यांच्यापासून काय आदर्श घ्यावा हे एवढा लाडकी बहिणीचा प्रचार जरी करत असले ना, परंतु त्यांच्या या बोलण्यामुळं त्यांच्या या लाडकी बहिणीमधल्या योजनेमधली पूर्ण जे हवा आहे हे मोठ्या स्वरूपाची त्या ठिकाणी निघून जाते आहे. आणि मग हे ज्या निवडणुका होत्या म्हणजे 2009ची निवडणूक म्हणा, 2014ची निवडणूक म्हणा किंवा 2019ची निवडणूक म्हणा, हे निवडणूक महाराष्ट्र हरियाणाची सोबत होती आहे. मग ही या सर्वच्या सर्व तीनही निवडणुका सोबत असताना 2024ची निवडणूक तुम्ही हरियाणा सोबत का घेतली नाही? निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केल्या. निवडणूक आयोग या सत्ताधारी पक्षाच्या हातामधील बाहुले बनला आहे असं सर्वचे सर्व लोक म्हणतात, पूर्ण भारतातले लोक म्हणतात. जसा अंदाज व्यक्त करतात निवडणूक आयोगाविषयी आणि तशा स्वरूपाचे त्यांचे निर्णय येतात. निवडणूक आयोग स्वतःचे अधिकार विसरलं काय? निवडणूक आयोग हे स्वतंत्र यंत्रणा आहे. जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त जेव्हा पत्रकार परिषदा घेतात तेव्हा त्याच्यामध्ये तोकडं समर्थन करतात की शांततेचा प्रश्न निर्माण होतो, आम्हाला निवडणुका वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घ्यायच्या असतात. मग आतापर्यंत झालेल्या ज्या निवडणुका आहे त्या कशा झाल्या? ज्यांची टर्म त्या ठिकाणी संपते आहे आणि तुम्हाला निवडणुकीची भीती वाटते म्हणून तुम्ही हरियाणा सोबत त्या ठिकाणच्या निवडणुका घेत नाही महाराष्ट्राच्या. मग महाराष्ट्राच्या ह्या ज्या निवडणुका आहे हरियाणा जर सोबत जर घेतल्या तर आपल्याला महाराष्ट्र आणि हरियाणा दोन्ही ठिकाणी मार बसणार आहे. लोक लाताडणार आहे, लोक तुमच्या कानपटामध्ये मारणार आहे. त्यांचा अंदाज तुम्हाला आलेला आहे. त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला हरियाणाच्या निवडणुका घेता येणार, म्हणजे तिथे प्रचाराचा सर्वत्र जो जोर आहे हा लावता येणार. आणि मग तुमचा हरियाणा निपटल्यानंतर तुम्हाला जो उरलेली जी पूर्ण जी शक्ती आहे महाराष्ट्रामध्ये लावता येणार. म्हणजे तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही दोन्ही ठिकाणी हा खेळ खेळू इच्छिता. आणि मग या महाराष्ट्रामध्ये एक टप्पा जास्तीचा जाणार आणि त्याच टप्प्याचा प्रचार तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून करणार की आमचे एवढे पैसे जमा झाले
आणि महाराष्ट्राची टर्म संपते आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस 356 लावणार आहे का? म्हणजे तुम्हाला 2024ला 356 लावायचं आहे, तुम्ही 2019ला पण 356 लावलं. जे अजितदादाचं अजितदादाचा आणि देवेंद्र फडणवीसचा सकाळचा जो शपथविधी झाला होता, तेव्हा तुम्ही तो 356 जे लावलेलं होतं ते उठवल्या गेलं, तेव्हा तुम्ही 356 लावलं. 2014लाही तुम्ही 356 लावलं. म्हणजे प्रत्येकच वेळा तुम्ही 356 लावणार आहे का महाराष्ट्रामध्ये? म्हणजे घटनात्मक आणीबाणी घोषित करणार आहे का? म्हणजे ही कोणती सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी आहे? महाराष्ट्रामध्ये इतर सर्वचे सर्व जे राज्य आहे, महाराष्ट्रासकट हे सर्वचे सर्व राज्य खूप प्रगतशील झालेले आहे. लोकांनी राज्यघटनेचा अभ्यास करणं सुरू केला. लोकांना मीडिया चांगल्या पद्धतीनं समजतं. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचा निवडणूक आयोग जर अशा स्वरूपाचे जर निर्णय जर दिला असेल, तर मग बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण होण्यासाठी कोणत्या स्वरूपाचा वेळ लागणार नाही महाराष्ट्रासारख्या किंवा भारतासारख्या देशामध्ये. कारण लोकांचा आता लोकशाहीवर विश्वास राहिलेला नाही. न्यायालय न्यायव्यवस्थेचे अधिकार विसरलं. जसं लोक सर्वोच्च आपल्या निवडणूक आयोगाविषयी अंदाज व्यक्त करतं, तसाच अंदाज सर्वोच्च न्यायालयाविषयी व्यक्त करतं. मग सर्वोच्च न्यायालय लोकांना समजलं, लोकांना निवडणूक आयोगही समजला आणि सत्ताधारी पण समजले काय करू शकतात. तर लोकांचा मोठ्या स्वरूपाचा रोष आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची योजना आणा, पण लोकांच्या मनामधील जे गद्दारी आहे, गद्दारी जी आहे लोकांनी पाहिलेली आहे, ते लोकांची मनामधली गद्दारी जाणार नाही आणि लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. लोकांचं महाराष्ट्रामधल्या असंच म्हणणं आहे, गल्ली गल्लीमध्ये चर्चा आहे की जे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि मग ही योजना ही जे आहे हे लोकांच्या लाडकी बहिणीबद्दल योजनाच नाही आहे, हे निवडणुकीमधली लाडकी बहीण अशी त्या योजनेचं नाव आहे. निवडणुकीमधील लाडकी बहीण असं योजना, त्या निवडणुकीमधील लाडकी बहीण की निवडणुकीतील लाडकी बहीण एक प्रश्नचिन्हच आहे. परंतु त्यांना लाडक्या बहिणीची कोणत्या स्वरूपाची आपुलकी नाही, निवडणूक जिंकून द्यावी अशीच लाडकी बहिणीकडून त्यांना अपेक्षा आहे. महाविकास आघाडीने जेव्हा प्रचार केला तेव्हा सुप्रियाताई सुळेनं एकदमच मर्मावर बोट ठेवलं आणि सांगितलं की तुम्ही बहीण भावाचं नातं जे आहे 1500 रुपयामध्ये विकत घेऊ शकणार नाही. आणि मग या तीनही नेत्यांनी त्याच्यावर सुद्धा मोठ्या स्वरूपाचं भाष्य केलं. पण जेवढं कोणतं जे भाष्य आहे, हे सर्वच सर्व जे भाष्य आहे, हे सर्वच सर्व भाष्य हे लाडकी बहिणीसाठीच भाष्य आहे, लाडकी बहिणीचं संरक्षण करणारं भाष्य आहे. निवडणुका जिंकण्यासाठी जे काही आतताईपणा जो करायचा आहे, हे सर्वच सर्व भाष्य त्या स्वरूपाचं आहे. हे त्या दोन्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून समजलं. लाडकी बहिणीला जो पैसा देण्यात येतो, तो पैसा जो आहे ना, तो पैसा हा देशाचा पैसा आहे, तो राज्याचा पैसा आहे. हे पैसा देतात आणि त्या बहिणीची बदनामी पण करून राहिले. हे त्याचा मोठ्या स्वरूपाचा अपव्यय करून राहिले. मोठ्या स्वरूपाचा त्या पैसा द्या तुम्ही, पण प्रचार कशासाठी? प्रचारामध्ये त्याच्यापेक्षा जास्त पैसा खर्च होत आहे ना. तुम्ही लाडक्या बहिणीला मदत करा, आमच्या बहिणी मदत घेतीलच, पण त्या मतदानामध्ये त्या पद्धतीनंच काम करतील. परंतु याचा प्रचार कशासाठी? तुम्ही मोठ्या स्वरूपाचे त्या ठिकाणी प्रचार दौरे करता, मंत्र्यांना त्या ठिकाणी बोलावता आणि देशाच्या तिजोरीमधून लाडकी बहिणीचा प्रचार करता. हे लोकांच्या पूर्ण लक्षात आलेलं आहे. शिवाय तुम्ही निवडणुका समोर ढकलून काय करता, याचा महायुतीलाच मोठ्या स्वरूपाचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. कारण ज्या ठिकाणी राम मंदिरच्या उद्घाटनाचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चालला नाही, इथं लाडकी बहिणीच्या शुभारंभाचा मुद्दा कसा चालणार? बहिणीने 100% आपल्या भावाची ओवाळणी स्वीकारायलाच पाहिजे. परंतु हा मुद्दा या 2-3 महिन्यामध्ये पूर्णतः जुना होऊन जाणार. यांच्याजवळ फक्त तेवढेच मुद्दे आहे की यांना लाडकी बहिणीचं महत्व काय समजणार, हे सोन्याच्या चमच्या जन्माला घेऊन आलेले आहे, हे नालायक असे आहे, हा पैसा मार्केटमध्येच राहणार आहे, आम्ही लाडकी बहिणीसाठी हे केलं. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशा स्वरूपाचा त्रास दिला, त्याच्यानंतर अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, कोर्टानं यांना फटकारलं. अशा स्वरूपाचे मुद्दे हे मांडणार आहे सर्वचे सर्व लोक. प्रत्येक प्रचार दौऱ्याचा हाच मुद्दा राहणार आहे की लाडकी बहिणीचे सारखे मुद्दे राहणार आहे. त्यामुळे 2-3 महिन्यामध्ये हे पूर्ण जो मुद्दा होता, हा पूर्ण मुद्दा जो आहे हा पूर्ण जुना होणार आहे. त्याच्यामुळं लाडकी बहिणी योजना जी आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यशस्वी होणार, याचा कोणत्या स्वरूपाची गॅरंटी सध्या तरी देता येणार नाही. शिवाय
जर समजा हरियाणामध्ये निवडणुकी झाली आणि हरियाणाचा निकाल जर समजा भारतीय जनता पक्षाच्या जर विरोधामध्ये जर आणाल तर त्या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवर मोठ्या स्वरूपाचा होऊ शकतो. लोकांना एक आत्मविश्वास प्राप्त होणार. लोक तसेच त्या भारतीय जनता पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या स्वरूपाचं वातावरण आहे. आणि लोक म्हणतात की लोकसभेला आम्हाला धडा शिकवता आला नाही म्हणून तो धडा आम्ही विधानसभेला पूर्ण करणार आहे. विधानसभेला जास्त रोष त्या ठिकाणी आहे महायुतीच्या सरकारच्या विरोधामध्ये. आणि जर समजा हरियाणामध्ये जर भारतीय जनता पक्षाला जर अपयश जर मिळालं, त्यांचे जर आमदार जर कमी निवडून आले आणि येण्याचे चान्सेस तशा स्वरूपाचे आहे, वातावरणही तशा स्वरूपाचं आहे, हरियाणाच्या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व लोक तोच प्रचार करतील की हरियाणामध्ये जर तिथले जर शेतकरी जे आहे, हे शेतकरी जर तिथल्या सरकारला म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जर धडा शिकवू शकतात तर महाराष्ट्रातील लोकांनी तो धडा शिकवायलाच पाहिजे. महाराष्ट्रातील लोक धडा का शिकवू शकत नाही? कारण हरियाणातले जे 2 मुद्दे आहे सध्या मोठ्या स्वरूपामध्ये गाजते आहे. त्या ठिकाणचा शेतकरी आंदोलनाचा जो प्रश्न आहे अजूनही त्या ठिकाणी चेतत आहे. आणि दुसरा म्हणजे ऑलिम्पिकचा मुद्दा. विनेश फोगाटला त्या ठिकाणी स्पर्धेतून बाद व्हावं लागलं. विनेश फोगाटच्या मागे काहीतरी रणनीती आहे भारतीय जनता पक्षाची, हे तिथल्या लोकांना माहीत झालं. म्हणून ऑलिम्पिक मधून आल्यानंतर, हरून आल्यानंतर सुद्धा मोठ्या स्वरूपाचं ऑलिम्पिक जिंकून आलेल्या एखाद्या खेळाडूचं जेवढं स्वागत होणार नाही तेवढं विनेश फोगाटचं हरियाणामध्ये स्वागत झालं. त्याच्यामुळं ते मुद्दे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी जसे कारणीभूत ठरल, तसं महाराष्ट्राची जी निवडणूक आहे, महाराष्ट्राची निवडणूक जर पुढे जर गेली तर हरियाणाच्या निवडणुकीचा प्रचार महाराष्ट्रामध्ये करणं महाविकास आघाडीला शक्य होईल. त्याच्यामुळे त्याचा सगळा जो लॉस आहे, जो तोटा आहे, महायुतीला मोठ्या स्वरूपाचा होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये महायुतीला कोणत्या स्वरूपाच्या लाडकी बहिणीकडून अपेक्षा ठेवण्याचं कोणत्या स्वरूपाचं कारण नाही. आणि महायुती लाडकी बहीण योजना आणली, ही कामगिरी होऊ शकत नाही एखाद्या राजकीय पक्षाची किंवा एखाद्या युतीची. तुम्ही कोणते कामं केले चांगले आतापर्यंत सत्ताधारी सरकारमध्ये होते ना, ते कामं सांगा ना. ते कामं सांगा. किती घोटाळे झाले ते सांगा. समृद्धीच्या रोडमध्ये किती घोटाळे झाले, त्याच्यानंतर पेपर फूट किती प्रमाणामध्ये झाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती प्रमाणामध्ये झाल्या, त्याच्यानंतर ड्रग्सचं प्रमाण किती प्रमाणामध्ये वाढलं, ललित पाटील कसा काय त्या ठिकाणी पळून गेला, किंवा नांदेडचं बालहत्याचं जे प्रकरण सांगा, औरंगाबादचं बालहत्याचं प्रकरण सांगा. हे सर्व तुम्ही विकासाची कामं सांगा ना. किंवा मग पुण्याचं पोर्शे कार प्रकरण सांगा. त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा आमदार त्या कार प्रकरणातल्या आरोपीला वाचवण्यासाठी त्या पोलीस स्टेशनमध्ये जातो आहे. हे असे प्रकरण सांगा ना. तुम्ही लाडकी बहिणीच्या मागे हे सर्व जे प्रकरण आहे हे त्या ठिकाणी लपून ठेवण्याचा प्रयत्न करता का, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजना हे एखाद्या ठिकाणी यशस्वी जरी झाली तरी महाराष्ट्रामध्ये यशस्वी होईल वेळेपर्यंत सांगता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना तुम्ही आणली, पण तुम्ही तुमचे कामं सांगतच नाही आहे लोकांना कामाची अपेक्षा आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रामधील दिल्ली म्हणजे गल्लीपासून तर दुसऱ्या गल्लीपर्यंत, पूर्ण गावापर्यंत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी पूर्ण माहीत झाल्या की हे विधानसभेची निवडणूक जिंकण्याच्या उद्देशानं लाडकी बहीण योजना आणलेली आहे. या लाडक्या बहिणीविषयी सरकारच्या मनामध्ये कोणत्या स्वरूपाची आपुलकी नाही. त्याच्यामुळं निवडणुकीपर्यंत लाडकी बहीण योजना हे चालू राहणार आहे असं सगळ्या लोकांना माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळं या लाडकी बहिणीविषयी मोठ्या स्वरूपाच्या गावागावामध्ये चर्चांचा फड रंगलेला आहे. गावागावामधील मुलांनी लाडकी बहीण योजना मोठ्या स्वरूपाच्या इष्टाच्या माध्यमातून रील्स बनवणं सुरू केलेले आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा या ठिकाणी रंगत आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण जे योजना आहे, लाडकी बहीण योजनेकडून प्रत्येक जे लोक आहे याच्यावर मोठ्या स्वरूपाच्या टीका करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळं या भविष्य काळामध्ये सरकारनं त्यांचे जे कामं आहे, जे केलेले कामं आहे, लाडकी बहीण योजनेच्या मागं न लागता, त्या योजनेचा प्रचार न करता किंवा त्या आपल्या बहिणीचा बदनामी न करता त्यांनी त्यांच्या कामाचा प्रचार करावा. योजना देणं हे सरकारचं कामच असते. योजना देणं, लोकांचा आर्थिक स्वरूपाचा विकास करणं हे भारतीय राज्यघटनेमध्येच आपण समाजवाद सांगितलेलं आहे. उद्देश पत्रिकेमध्ये आपण जेव्हा म्हटलं ना की आम्ही भारतीय लोक
भारताचे एक सार्वभौम समाजवादी आहे, त्या समाजवादामध्येच आर्थिक विकास आहे. तुम्ही योजना देत आहे, हे काही प्रचाराचा एखादा मुद्दा नाही असू शकत. तुम्ही स्थायी स्वरूपाच्या काय केलं त्या ठिकाणी, हा देखील एक मोठ्या स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि म्हणून या महायुती सरकारनं त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेकडून कोणत्या स्वरूपाच्या अपेक्षा या ठिकाणी नाही. लाडकी बहीण योजनेला कोणत्या स्वरूपाचं यश मिळणार नाही एवढं महाराष्ट्रामध्ये सध्याचं वातावरण आहे. कारण लाडकी योजनेबद्दल सर्वांना नकारात्मक विचार आहे. काही लोकांना हे पण माहीत नाही आहे की हे पैसे कशाचे आहे. कारण ग्रामीण भागामधली परिस्थिती बिकट स्वरूपाची आहे. ग्रामीण भागामध्ये जेमतेम शिक्षणाचं प्रमाण असते. ग्रामीण भागामध्ये निरक्षरताही मोठ्या स्वरूपाची आहे. ग्रामीण भागामध्ये वर्तमानपत्राचा अभाव आहे. ग्रामीण भागामध्ये टेलिव्हिजन न्यूज व्यतिरिक्तही पाहिल्या जाते. त्याच्यामुळं राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी खटाखट हा जो नारा दिला होता, लोकांना खटाखटचे पैसे आहे असं पण वाटते आहे. त्यामुळं महाविकास आघाडी त्याचा सुद्धा मोठ्या स्वरूपाचा प्रचार करत आहे. महायुतीला लाडकी बहीण योजनेचे जरी पैसे असले तरी लोकांमध्ये मोठ्या स्वरूपाचा संभ्रम आहे. त्याच्यामुळं महायुती या सरकारनं महाराष्ट्रामधील ज्या निवडणुका आहे पुढे ढकलवण्याचा प्रयत्न करता कामा नये. निवडणुकीचा वेळ जो आहे त्याच ठिकाणी करावं. जास्त आपल्या स्वरूपाचा मोठा अपेक्षा ठेवल्यापेक्षा त्यांनी आपल्याजवळ कोणते मुद्दे आहेत तेच मुद्दे लोकांपुढे न्यावे. लोक स्वीकारतील, लोक नाकारतील. आपल्या पदरी जे यश येणार, जे अपयश येणार ते स्वीकारण्याची मोठ्या मनानं तयारी ठेवली पाहिजे. पुन्हा या महायुतीच्या सरकारला लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देऊया आणि पुढील विधानसभेची त्यांनी तयारी करावी. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.